आणि मग परमेश्वर काय म्हणाला, "मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करेन. मी उत्पन्न केलेले सर्व काही मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करेन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे." पण परमेश्वराची नोहावर कृपादृष्टी होती. म्हणजे विचार करा, संपूर्ण पृथ्वी आहे. सगळ्या पृथ्वीवर लोकसंख्या मनुष्याची वाढलेली आहे. सगळ्या पृथ्वीवर लोकं आहेत आणि सगळी लोकं वाईट आहेत. म्हणजे कोणीच ना नीतीने वागणारं नाही, कोणीच चांगलं वागणारं नाही आणि सगळ्या जगात एकूण एक व्यक्ती वाईट असताना सुद्धा एक नोहा नीतिमान होता. तो परमेश्वराच्या वचनानुसार किंवा त्याच्या नियमानुसार चालत होता. नोहा परमेश्वराचं भय बाळगून चालत होता. बायबल सांगतं की भूतलावर कोण होता? एक नोहा होता. तो कसा होता? नीतिमान होता. परमेश्वराची कृपादृष्टी होती. म्हणजे आपण कित्येक वेळा म्हणतो ना, आमच्या घरात असं आहे, आमच्या ऑफिसमध्ये हे कल्चर आहे, आमच्या आजूबाजूला हे कल्चर आहे, सगळीकडे असं आहे, म्हणून आम्ही या गोष्टी करतो. नाही. सगळ्या पृथ्वीवर सगळे लोकं वाईट आहेत. एकूण एक जण वाईट आहे. परंतु फक्त एक नोहा जो आहे ना, तो परमेश्वराचं भय बाळगून चालतोय. सो इट इस पॉसिबल. सगळी दुनिया एका बाजूला आणि आपण एका बाजूला. दावीद राजाचं वाक्य मला खूप आवडतं. तो म्हणतो, की "सगळं जग खोटं ठरो, पण माझा परमेश्वर खरा ठरो." प्रेज द लॉर्ड. सगळं जग खोटं. तुम्ही मला काही बोला, काही सिद्ध करा, मी त्यावर नाही विश्वास ठेवणार. माझा परमेश्वर बोलतो तेच खरं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय झालं माहिती? बायबल सांगतं की दुष्टाई फार झाली आहे. जर इंग्लिशमध्ये हे तुम्ही वचन वाचलं तर त्यामध्ये दिलंय की विकेडनेस. हालेलुया मध्ये ना विकेडनेस, दुष्टाई किंवा इव्हिल ओके ह्या गोष्टी खूप जास्त वाढल्यात आणि परमेश्वराने पाहिलं मनात येणारे विचार सुद्धा एकसारखे वाईट आहे. म्हणजे आता आतून पूर्ण सिस्टमच करप्ट झाली आहे. त्यामुळे विचार, कल्पना, कृती सगळंच वाईट आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी घडल्या त्यावेळेस परमेश्वर काय म्हणाला की मला वाईट वाटते की मनुष्याला मी या पृथ्वीवर का घडवलं? परमेश्वराला अनुताप झाला आणि परमेश्वर म्हणाले, "ह्या सगळ्यांचा पृथ्वीवरून काय करेल? मी नाश करेल." प्रेज द लॉर्ड. पहा परमेश्वर इतका वाईट कधीच नव्हता आणि नाहीये. तो नव्हता आणि तो नाही आणि तो नसणार की तो संपूर्ण मनुष्याला ना नाश करेल किंवा त्यांच्यावर इतका रागवेल. पण इथे काहीतरी असं घडलं होतं की परमेश्वर त्यांना पृथ्वीवर राहू देऊ शकत नव्हता. त्याच्या आधीचं जर वचन वाचलं तर तुम्हाला कळेल त्या काळी 4थं वचन भूतलावर महाकाय होते किंवा महाकाय म्हणजे नेफिलिम होते. नेफिलिमवर मी लाइक जर पवित्र आत्म्याने सांगितलं, लीड केलं तर मी तुम्हाला गोष्टी शिकवेल. आपल्याला जे वाटतं तसं साधारण नाहीये. त्या काळी पृथ्वीवर कोण होते? नेफिलिम होते आणि ते काय झाले देवपुत्र मानव कन्यांपाशी गेले. ओके किंवा महाकाय होते. हे लोकं काय केले मनुष्य जे होते आपल्या मनुष्यातल्या मुलींकडे गेले, मानव कन्यांकडे गेले आणि त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. सो आता काय झालंय दूषितपणा आलाय. मनुष्य जातीमध्ये काय झालंय वाईट गोष्टी आल्यात. जसं आपण नाही का एक झाड घेतो, दुसरं बीज घेतो, त्यांचं संकरित करून एक नवीन हायब्रिड तयार केलं जातं. ओके. तसं काय झालंय की मनुष्याचं बीज, मनुष्याचे गुणधर्म आणि नेफिलिम किंवा महाकाय किंवा जे इथे म्हटलं आहे ते लोक आले, त्यांचे संबंध झाले आणि त्यांच्यापासून जी लोक जन्माला आली. आता बरं हे 1-2 वर्ष नाही, अनेक वर्ष हे चालू होतं. आता पूर्ण पृथ्वीवरचे नाही का लोकांचं जे ह्युमन रेस आहे किंवा जे लोक जात आहे ना, ती करप्ट झाली आहे, डिफाईल झाली आहे, दूषित झाली आहे. त्यांचे सगळे विचार एकसारखे वाईट आहेत. विकेडनेस इज डिफरंट. बायबल सांगतं, की आपल्या अधर्माची तो क्षमा करतो. पापाची क्षमा होते. परंतु माहितीये परमेश्वर जो आलाय बायबलमध्ये जर तुम्ही प्रभूची प्रार्थना वाचली त्यामध्ये काय दिलंय, की आमचे अपराध ओके जर खरा शब्द पाहिला तर ट्रेस्पासेस इंग्लिश ट्रान्सलेशन दिलंय किंवा अजून ग्रीकमध्ये पाहाल तर वेगळा अर्थ निघेल. सो पाप आहे, अधर्म आहे, दुष्टाई आहे, काय आहे? कोणत्या गोष्टी आहेत? ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी. बायबल सेज इनिक्विटीज लोकांचं नाही का दुष्कर्म, दुष्टाई नाही का परमेश्वरासमोर आली आहे. सो इनिक्विटीज हा एक शब्द वापरला आहे. प्रेज द लॉर्ड. यावर मी शिकवेन पण मला आज नाही का आपला जो प्रश्न होता त्यावर मला जायचंय. सो मी त्यासाठी तुम्हाला थोडासा रेफरन्स देतेय. प्रेज द लॉर्ड. माझ्या लक्षात आहे मी काय प्रश्न विचारला होता त्याचंच उत्तर मी तुम्हाला देतेय. ओके.
सो ज्यावेळेस दुष्टाई खूप वाढली किंवा विकेडनेस खूप वाढलं, खूप वाईट गोष्टी करायला लागले, विचार वाईट, कल्पना वाईट, काहीच चांगलं निघत नाही, तर त्या लोकांना या पृथ्वीवर ठेवू शकत नव्हता परमेश्वर. कारण परमेश्वराने जे बनवलं ना, ते दूषित झालंय. आता देवाने जी मनुष्य जात बनवली तशी राहिली नाही. इतकं डिफाईलमेंट, इतक्या चुकीच्या गोष्टी आल्यात, की त्यांना इथे ठेवू शकत नाही. असं नाही की परमेश्वर खूप रागावलाय आणि खूप चिडलाय आपल्यावर आणि म्हणून रागामध्ये परमेश्वर नाही, असं परमेश्वराने केलं नाहीये. परमेश्वर त्या गोष्टी ठेवू शकला नाही. तुम्हाला माहिती आहे एखादा माणूस आहे समजा त्याला डायबिटीस आहे. मी डायबिटीसचं उदाहरण का देते, की आजूबाजूला तुम्हाला असे मधुमेहाचे रुग्ण दिसतील, तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल. युजुअली ज्यांचं नाही का अनकंट्रोल शुगर आहे, खूप जास्त म्हणजे डायबिटीस खूप वाढलाय, शुगरचं प्रमाण खूप वाढलंय, इन्सुलिनवर वगैरे आहेत. कित्येक लोकांना पायाला जखम वगैरे होते आणि त्यांची ती जखम बरी होत नाही. पहा ती वाढत जाते. ट्रीटमेंट घेतात, ड्रेसिंग करतात, पण शरीरात साखरेचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ती जखम चिघळत राहते आणि ना तो भाग जो आहे ना, समजा पायाचा अंगठा असेल बघा, ग्रेट टो असेल किंवा अजून नाही का पायाचा भाग असेल, टाच असेल, ती जखम वाढत इतकी जाते, की त्यांचं कंटिन्यू ड्रेसिंग करून, हायर अँटिबायोटिक्स देऊन, करून जखम लाइक अंडर लोकल एनेस्थेशिया त्या ठिकाणी देऊन क्लीन करून सुद्धा सगळ्या त्या वाईट गोष्टी ज्या आहे, जे पस आहे ते सगळं काढून पण बरी होत नाही. तुम्ही ऐकलं असेल डायबिटीस आहे ना, त्याची जखम बरी होत नाहीये आणि कित्येक वेळा आपण असंही ऐकलं असेल, की त्याला डायबिटीस झालाय, त्याचा पाय कापावा लागला, बोटं कापून टाकावी लागली. का माहिती? का त्या व्यक्तीचं नाही का ते अॅम्प्युटेशन म्हणतात ह्याला. अॅम्प्यूट करणं म्हणजे शरीराचा एखादा भाग कापून काढून टाकणं. कारण तो भाग जो आहे ना, तो भाग आता शरीरामध्ये जर राहिला, तर तो अजून वाढत जाऊन चांगल्या भागालाही खराब करेल. याचा अर्थ तो भाग आता बराच होत नाहीये. मग जर तुम्हाला त्या व्यक्तीचा जीव जर वाचवायचा आहे, त्या व्यक्तीला नाही का व्यवस्थित जर ठेवायचं, तर तो खराब झालेला, सडलेला भाग काढून टाकावा लागतोय. प्रेज द लॉर्ड. ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तर काय होणार आहे ते वाढत जाणार आहे, अजून पस वाढत जाणार आहे, अजून त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढेल, अजून सेकंडरी इन्फेक्शन वाढेल. हे सगळं वाढत जाईल आणि जेव्हा ते बरंच होत नाहीये पाहिलं जातं, डॉक्टर म्हणतात आता नाही आपल्याला अॅम्प्युटेशन करावं लागेल. कित्येक लोकांचे पायाची बोटं कापली जातात, कित्येक लोकांचं गुडघ्यापर्यंतचा पाय वगैरे काढला जातो. तेवढं काढून पण कधी-कधी जखम बरी होत नाही, ती पुढे-पुढे वाढत जाते. सो आता काय झालंय तो भाग इतका खराब झालाय, की शरीराला आता तो भाग ठेवण्याने जास्त नुकसान आहे. ओके. ज्यावेळेस एखादा नाही का गँग्रीन झालेला किंवा नेक्रोस्ड झालेला, गँग्रीन म्हणजे खूप चिघळली आहे, जखम बरी होत नाही. नेक्रोसिस म्हणजे तो भाग तिकडचा मेला आहे, काळं-काळं पडलेलं आहे. तिकडे ना रक्तप्रवाह आहे, ना ऑक्सिजन सप्लाय काही नाही. ते भाग एकदम दगडासारखा झालाय. तर तो भाग जर तुम्ही तसाच ठेवला शरीरात, तर तो असण्याने त्या व्यक्तीच्या जीवाला जास्त धोका आहे. त्या व्यक्तीला त्याने जास्त त्रास आहे. तर त्यावेळेस तो भाग कापून काढून टाकला जातो. सो त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी, चांगलं करण्यासाठी हे खराब झालेली गोष्ट काढून टाकावी लागते. सो समव्हॉट नो पृथ्वीवर त्यावेळेस तसं होतं, की जर परमेश्वराला चांगलं काही टिकवायचं ते हे वाईट समूळ काढणं नाही का गरजेचं होतं. सो नोहाच्या वेळेस जे जलप्रलय आला, जो वर्ल्ड वाईड फ्लड आलं ना, ते खूप लाइक दॅट वॉज अ वाईज डिसिजन गॉड हॅज टेकन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय झालं, काय कारण होतं? पाप खूप केलं हे कारण नव्हतं. काय होतं माहिती? दुष्टाई. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार झाली आहे. असं नाही लिहिलंय मनुष्याने खूप पाप केले, इतके पाप करतायत नाही. देअर इस डिफरन्स बिटवीन सिन अँड विकेडनेस. पाप आणि दुष्टाई यामध्ये फरक आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे विकेडनेस किंवा दुष्टाई हा जो शब्द वापरला, इकडे सांगितलंय की दुष्टाई इतकी झाली आहे, की त्यांच्या मनात येणारे विचारांच्या कल्पना सुद्धा वाईटच आहेत. हे परमेश्वराने पाहिलं आणि ज्यावेळेस सगळेजण त्या दुष्टाईमध्येच वाढतायत, त्या दुष्टाईने भरलेले आहेत, त्यावेळेस ते ठेवू शकला नाही परमेश्वर. कारण येणारे सगळे लोकं नाही का त्याच दुष्टाईमध्ये जन्म घेत होते, तसेच होते. एकटा नोहा फक्त तो परमेश्वराचं भय बाळगून चालत होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे कारण काय होतं? पाप नाही. कारण होतं दुष्टाई, विकेडनेस, इव्हिल थिंग्स. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे परमेश्वराला संपूर्ण पृथ्वीवरून मानवाचा नाश करावा लागला. काहीतरी चांगलं टिकवण्यासाठी वाईट भाग अॅम्प्यूट करून काढून टाकावा लागला. प्रेज द लॉर्ड. आता इकडे वचन काय सांगताय माहितीये? किंवा दुष्टाई. ओके. व्हॉट इस विकेडनेस? दुष्टाई म्हणजे काय? आपण हे थोडक्यात पाहूया. ओके.
इब्री भाषेमध्ये ओके, हिब्रू लँग्वेजमध्ये जर हा शब्द तुम्ही पाहिला ना, तर त्या ठिकाणी शा किंवा हा शब्द वापरला ओके किंवा रेषा. सो विकेडनेस म्हणजे राशा किंवा रेषा ज्या प्रकारे प्रोनाउन्सिएशन करत असतील त्यानुसार ओके. त्याचा अर्थ काय होतो माहितीये? जर तुम्हाला एखाद्या शब्दाचा परमेश्वरने असं का केलं याचा जर खरा अर्थ पाहिजे असेल ना, तर तुम्ही हिब्रू भाषेमधूनच शोधला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ जे नैतिक मूल्य आहे, जे दैवी क्रम किंवा दैवी जे नियम देवाने लावून दिले त्याच्या विरोधात जाणं. ओके. इट मीन्स रेबेलियन अगेन्स्ट डिवाइन ऑर मॉरल ऑर्डर. ओके. देवाने जे नैतिक मूल्य किंवा चांगल्या गोष्टी शिकवल्या त्याच्या विरोधात जाऊन बंड करणं म्हणजे दुष्टाई किंवा नीतिमत्व आणि न्यायाच्या विरोधात वागणं म्हणजे दुष्टाई. व्हॉट इज द मीनिंग ऑफ विकेडनेस? हू ऍक्ट्स अगेन्स्ट द रायचसनेस अँड जस्टिस. हालेलुया. कंटिन्युअसली नाही का आउट ऑफ अलाइनमेंट विथ गॉड, देवासोबत चालण्याला नकार देणं. देव जर ही गोष्ट म्हणत आहे तर मुद्दामहून त्याच्या विरोधातच करणं. नो गॉड यू आर सेइंग दिस, वी डोंट वॉन्ट दिस. ओके. ज्यावेळेस पूर्ण मनातून या प्रकारे गोष्टी केल्या जातात, लाईक मनच तसं झालंय की चांगलं काही त्यांना आवडतच नाही. ओके. इतकं दुष्ट झालं आहे. विकेड किंवा सेल्फ रिलायंट म्हणजे जी लोक देवावर अवलंबून राहत नाही, मीपणा. ओके. आम्ही जे करणार ते आम्हाला माहितीये, वी आर राईट, सेल्फ रिलायंट. ओके. तर त्याला दुष्टाई म्हणण्यात येतं. प्रेज द लॉर्ड. दॅट इज कॉल्ड विकेडनेस. बायबल सो सांगतं की विकेडनेस येशू ज्या वेळेस नाही का बोलतो असं, त्याच्या ताटामध्ये घास टाकतो आणि असं दिले की सैतानाने त्याच्यात प्रवेश केला, तो तिकडून निघून गेला, लगेच तिकडून निघून गेला आणि तिकडे जातो आणि येशूचा सौदा करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो तिकडून निघून गेल्यानंतर मग येशू ख्रिस्त बाकीच्या शिष्यांसोबत 11 काय बोलतो माहिती का? तुम्ही आता थोडा वेळ माझ्या सोबत आहात, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही, परंतु धीर धरा, असं करा, तसं करा, बऱ्याच गोष्टी सांगतो. या सगळ्या गोष्टी येशू शिष्यांना यहुदा इस्कारियोत त्या जागेवरून निघून गेल्यानंतर बोलतो. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी माझ्यासाठी वाचा मत्तई याचा 26वा अध्याय आणि 25वं वचन. मत्तई 26. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी ऐकलं आपापल्या बायबलमध्ये प्लीज हे वचन वाचा. खूप सुंदर मी तुम्हाला नाही का डिफरन्स दाखवते. प्रेज द लॉर्ड. इकडे काय म्हणतो की त्याने ओके, तो मनुष्य जन्मला नसता तर त्याला बरे झाले असते असं येशू म्हणतो. आणि इकडे काय दिले, तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा याने विचारले, गुरुजी मी तर नाही ना? तो त्याला म्हणाला, होय तूच. ओके. तू म्हणतो तसेच. आणि मग काय झालं त्याच्यानंतर येशूने भाकर घेतली, मोडली, शिष्यांना सांगितली. बरोबर. इकडे यहुदा काय म्हणाला ते ऐका. आणि आता मी तुमच्यासाठी त्याच्या आधीची वचन वाचते. मत्तई याचा 26वा अध्याय 20 पासून. ओके. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह भोजनास बसला. सगळे 12चे 12 शिष्य आहेत. येशू त्यांच्यासोबत भोजनास बसलाय आणि ते भोजन करीत असता त्याने म्हटले, येशू म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल. 12 लोक म्हणजे टोटल 13 लोक आहेत, 12 शिष्य आहेत, एक येशू. आणि येशू म्हणतो या 12 एक जण मला धरून देणार आहे. आणि बायबल सांगतं प्रत्येक जण त्याला विचारू लागला. ओके. 22वं वचन कोणीतरी वाचा. 26-22. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जण म्हणजे 12 शिष्य आहेत. ओके. 12 पैकी नाही का ऑलमोस्ट लाईक 11 जण काय विचारायला लागले, तेव्हा ते फार खिन्न झाले. ते लोक की आम्ही आमच्यापैकी एक जण प्रभू येशूला धरून देणार आहे, त्याच्याशी येशूच्या विरोधात वागणार आहे, द ग्रेट ट्रेटर. ओके. प्रेज द लॉर्ड. आणि ते खिन्न झाले, त्यांना वाईट वाटले. आणि प्रत्येक जण काय विचारतो माहिती, प्रभूजी मी तर नाही ना? एव्हरीवन वॉज कॉलिंग जीसस लॉर्ड. प्रभूजी प्रभूजी असे सगळे शिष्य म्हणतात. पण यहुदा काय म्हणतो माहिती, तो प्रभूजी नाही बोलत. 25वं वचन. यहुदा याने विचारले, गुरुजी मी तर नाही ना? ऍक्च्युअल ग्रीक भाषेत दिले, तो म्हणतो रबाय मी तर नाहीये ना? प्रेज द लॉर्ड. त्याने पहा यहुदा आणि बाकीचे 11 शिष्य यामध्ये हाच फरक होता. सी ज्यावेळेस तुम्ही कोणाला प्रभू म्हणता त्यावेळेस तुम्ही नाही का आपल्या जीवनावर त्या व्यक्तीला लाईक त्या ज्याला पण प्रभू म्हणता त्याला वर्चस्व देता. तुम्ही तुमचं जीवन त्या व्यक्तीला समर्पित करता. सगळेजण म्हणतात प्रभूजी, प्रभूजी बिकॉज त्यांनी आपलं जीवन दिलं होतं. येशूला त्यांनी प्रभू म्हणून स्वीकारलं होतं, तारणारा म्हणून स्वीकारलं होतं. येशू त्यांच्यासाठी सर्वस्व होता. यहुदाने नव्हतं स्वीकारलं.
यहूदा प्रभूला प्रभू नाही म्हणायचा. यहूदा म्हणायचा गुरुजी, रब्बा आहे. तो काय म्हणतो, गुरुजी मी तर नाही ना. याचा अर्थ यहूदा प्रभू येशूला गुरुजी, रब्बाय, रब्बी म्हणजे काय माहिती, एक चांगला धर्मग्रंथ शिकवणारा शिक्षक. आज पण जर तुम्ही यहुदी लोकांमध्ये गेले तर त्यांचे कितीतरी रब्बी तुम्हाला दिसतील किंवा रब्बाय म्हणतात. म्हणजे ते लोकं शिकवतात. खूप चांगलं धर्माची शिकवण देणारे शिक्षक आहेत ते. त्यांना रब्बी, गुरुजी म्हणतात. आपण गुरुजी शाळेत म्हणायचो ना, गुरुजी आणि बाई, की आपल्या शिक्षकांना आपण गुरुजी म्हणायचो. प्रेज द लॉर्ड. कारण ते शिकवायचे. सो एक चांगला शिक्षक आहे, चांगला शिकवणारा आहे म्हणून नाही का यहूदा येशूला रिस्पेक्ट द्यायचा. पण त्याने कधी प्रभू म्हणून स्वीकारलं नाही. फरक कळतोय तुम्हाला बाकीच्या शिष्यांमध्ये आणि यहूदामध्ये? प्रेज द लॉर्ड. सो इकडे तो काय म्हणतो, गुरुजी मी तर नाही ना. आणि वरच्या वचनामध्ये 20व्या वचनामध्ये काय लिहिलंय 22, तेव्हा प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभूजी मी तर नाही ना. सो बाकीच्या 11साठी येशू प्रभूजी होता, यहूदासाठी येशू गुरुजी होता, रब्बी होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो कधीच त्याने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं नव्हतं. त्याने प्रभूवर तेवढा विश्वास ठेवला नव्हता. मी तुम्हाला सुरुवातीला विकेडनेस, दुष्टाईबद्दल सांगितलं. का माहिती? काय पेत्राने 3 वेळा नाकारलं, पण प्रभूने त्याच्यासाठी मध्यस्थी केली, त्याला माफ केलं. पेत्राने जरी 3 वेळा नाकारलं, शिव्या शाप दिले तरी सुद्धा इट वॉज नॉट विकेडनेस. ती दुष्टाई नव्हती. पण तुम्हाला माहितीये याच्यामध्ये दुष्टाई होती. त्यामुळे त्याला वाचवू शकलं नाही. म्हणजे त्याच्या बाबतीत काही करता येत नव्हतं. आय विल प्रूव्ह दिस. ओके. तुमचं बायबल उघडा. प्रेषितांची कृत्ये. प्रेज द लॉर्ड. कोणाबद्दल हे लिहिलंय? तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला समजेल. 16व्या वचनापासून वाचते मी. बंधूजनो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दाविदाच्या मुखावाटे जे भविष्य वर्तविले. सो येशूला धरून देणारा यहूदा इस्करियोत होतो. त्याच्याबद्दल जी भविष्यवाणी होती ती दाविदाने त्या काळामध्ये स्तोत्रसंहितेमध्ये केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. ती जी भविष्यवाणी झाली ती पूर्ण होणे गरजेचे होते, अगत्य होते. त्याची आपल्यामध्ये गणना होती. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो आपल्यापैकीच होता, निवडलेला होता. येशूने बोलावलेलं होतं, येशूने त्याला निवडलं होतं, येशूने सामील केलं होतं. येशू सोबत फिरला, गावोगावी फिरला, मेलेल्यांना जिवंत होताना पाहिलं, बहिऱ्यांचे कान बरे होताना पाहिले, आंधळ्यांना दृष्टी येताना पाहिली, कोढी बरे होताना पाहिले. त्याच्यानंतर त्याने पाहिलं की कशा प्रकारे लंगडे चालतायत, गुंगे बोलतायत आणि दुष्टात्मे निघून जातायत, दुरात्मे निघून जातायत. कसं नाही का अन्न बहुगुणित होतंय, मल्टिप्लाय होतंय. कसं माशाच्या तोंडातून सिक्के मिळतायत, सोनं मिळतंय. कशा प्रकारे नाही का येशू मोठमोठे चिन्ह चमत्कार करतोय, किती चांगल्या गोष्टी शिकवतोय, दैवी राज्याबद्दल, स्वर्गाच्या राज्याबद्दल, परमेश्वराबद्दल, येणाऱ्या काळाविषयी सगळ्या गोष्टी ऐकल्या. कारण तो 12 प्रेषित होता. प्रेज द लॉर्ड. व्हॉट वॉज हिज टायटल? ओके, प्रेषित. 12 प्रेषितांपैकी एक होता. ही वॉज एन अपोस्टल. तो यहुदा प्रांतातून आलेला एक प्रेषित होता, निवडलेला होता. सगळं पाहिलं होतं. ज्यावेळेस नाही का परमेश्वराने वादळाला थांबवलं, परमेश्वराने वाऱ्याला धमकावलं, त्या बोटीमध्ये तो होता. येशू पाण्यावरून चालत आला, त्या शिष्यांसोबत तो होता. ज्यावेळेस येशू डोंगरावर नाही का प्रवचन देत होता, त्यावेळेस सुद्धा तो होता. जितके चिन्ह चमत्कार येशूने केले, एव्हरी टाइम ही वॉज देअर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो प्रत्येक वेळेस तिकडे होता. पण तरी सुद्धा एवढे चिन्ह चमत्कार, एवढं नाही का टीचिंग, एवढं प्रभू येशूचं सगळे प्रवचन, इतक्या सगळ्या गोष्टी ऐकून सुद्धा त्याच्यामध्ये फरक झाला नाही. त्याने फक्त येशूला चांगला शिक्षक आहे, खूप चांगलं शिकवतो म्हणून घेतलं होतं. कित्येक लोक आहेत, जीसस चांगला आहे बाबा, जीसस खूप चांगला आहे एवढंच घेतात. त्यांच्या जीवनासाठी ते येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवत नाहीत. प्रेज द लॉर्ड. जीसस इज गुड. येशू चांगला आहे, पण तुम्ही त्याला काय समजता? प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय झालंय, इथे बायबल काय सांगतंय यहूदाविषयी पहा. त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले. ही वॉज विकेड. तो दुष्ट होता. त्याचं मन इतकं वाईट होतं. त्याला माहितीये मी जे करतो चुकीचं आहे. परंतु तरी सुद्धा त्याने केलं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ विकेडनेस? दुष्टाईची व्याख्या मी काय सांगितली होती, की तुमच्या सतसत विवेक बुद्धीने जाणून बुजून एखादी व्यक्ती ठरवते, की मला देवाच्या नियमांच्या, नीतिमत्वाच्या, धार्मिकतेच्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात वागायचंय आणि मनातून, हृदयातून नाही का वाईटच विचार येतात, त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी काही करू शकत नाही. सो ज्यावेळेस पृथ्वीवर सगळ्या मानवांची दुष्टाई झाली, जलप्रलय आला, इकडे याच्यासाठी आता काही करू शकत नव्हतं. बिकॉज ही वॉज विकेड. तो दुष्ट होता आणि त्या दुष्टाईतून त्याने जे मिळवलं होतं ना, त्याने ते शेत विकत घेतलं आणि तो पालथा पडल्याने त्याचं पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी
बाहेर पडली. ओके, प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या शेताला काय, त्याला रक्ताचं शेत, हकलदमा असं नाव देण्यात आलं होतं. इथे स्तोत्रसंहितेत वर्णन केलंय आणि तीच गोष्ट ना प्रेषितांची कृत्यमध्ये लिहिली आहे. बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं गॉस्पलमध्ये तर तुम्हाला असं दिसेल, की नंतर तो जातो पुन्हा मंदिरामध्ये आणि त्यांना म्हणतो, "मी नाही का निर्दोष नाही का व्यक्तीला पकडून दिलाय" आणि तो तिकडे चांदीचे सिक्के फेकतो आणि जाऊन गळफास घेतो असं दिलेलं आहे. बट ॲक्चुअल स्टोरी इज धिस. ओके. ओके. हे सगळं घडतं त्याच्यासोबत. प्रेज द लॉर्ड. सो तो इतक्या दुष्टाईने, इतक्या वाईटाने भरलेला होता, की त्याच्या बाबतीत आता होप नव्हती. त्याच्या बाबतीत काहीच आशा नव्हती. यामध्येही असताना जर तो परमेश्वराकडे वळला असता ना, तर काही गोष्टी किंवा कदाचित आज इतिहास वेगळा असता. बट नो, त्याने तसं केलं नाही. सो ज्यावेळेस तो दुष्टाईमध्ये पूर्णपणे गेलेला होता ना, त्याची परत येण्याची, त्याचं काही चांगलं होण्याची होपच राहिली नाही. सो देअर इज देअर इज अ सिन. बायबल सांगतं हालेलुया. दॅट वर्स इज थांबा आमेन. मी तुम्हाला इकडे काय सांगते माहिती, परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो, गॉड हेट्स. हालेलुया. अशा 6 गोष्टी आहेत. नाही, अशा 7 गोष्टींचा त्याला वीट आहे. त्याच्यामध्ये उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात आणि पुढे दिले दुष्ट योजना करणारे अंतःकरण, विकेडनेस ऑफ द हार्ट. परमेश्वर हेट करतो, तिरस्कार करतो. परमेश्वराला ह्या गोष्टी आवडत नाहीत. अँड ही वॉज फिल्ड विथ दोज थॉट्स. हिज हार्ट वॉज विकेड. ओके. त्याचं अंतःकरण काय होतं, दुष्ट योजना करणारं अंतःकरण होतं. सगळे येशूला प्रभू 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 म्हणतात. हा येशूला गुरुजी शिवाय कधी बोलायचा नाही. प्रेज द लॉर्ड. का माहिती, त्याचा बॅकग्राऊंड सुद्धा कदाचित तसा असेल. त्याला वाटायचं की रोमन लोकांमध्ये आम्हाला राहायचं नाही, पण येशू तर नाही का राजा बनायचं सोडून हेच करत बसलाय. प्रेज द लॉर्ड. सो त्या 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 जर त्याचा नाही का विचार केला ना, तर तो येशूला प्रभू म्हणून स्वीकारत नव्हता. तो विश्वास ठेवत नव्हता. सो नुसतं पैशासाठी आणि नाही का रोमी लोकांच्या विरोधात असा तो वागत होता. प्रेज द लॉर्ड. सो यहुदा इस्करियोत, ओके, जो ज्याला त्याला धरून देणारा, फसवणारा, ओके, येशूला फसवणारा, येशूला धरून देणारा, ज्यावेळेस तो येतो बागेमध्ये आणि येशूच्या जवळ येतो आणि चुंबन घेतो. कारण त्याने खूण काय सांगितलेली होती माहिती? प्रेज द लॉर्ड. ज्याचं मी चुंबन घेईल तोच तो आहे, असं त्याने रोमी ज्या त्याच्यासोबत जे लोक आले होते त्यांना सांगितलं होतं. प्रेज द लॉर्ड. थँक यू मास्टर. आणि येशू त्याला काय म्हणतो माहिती, की मनुष्याच्या पुत्राला तू चुंबनाने फसवू पाहतोस काय? तू जे करायला आलाय ते लवकर कर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तो इतका दुष्टाईमध्ये गेला होता. त्याने कधी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर त्याने कधी विश्वास ठेवला नाही. तो अनेक शिक्षकांपैकी एक चांगला शिक्षक समजत होता. सो तुम्ही कितीही मोठमोठ्या सेवक, संदेष्टांसोबत फिरा, अगदी तुम्ही येशू सोबत फिरत असाल, तुम्हाला दृष्टांत झाले असेल, तुम्ही येशूला पाहिलं सुद्धा असेल, तरी सुद्धा तुम्ही पडू शकता. जर येशू सोबत तुमचं चालणं, उठणं, बसणं व्यवस्थित नाही. इफ युअर हार्ट इज नॉट राइट विथ गॉड, ओ माय गॉड, देन यू आर अ होपलेस केस. प्रेज द लॉर्ड. मग काही करता येत नाही. सो बायबलचा जसा जसा आपण नीट अभ्यास करू ना, मी तुम्हाला सांगते गोष्टी सोप्या आहेत. तुम्हाला समजेल हे का घडलं. अदरवाईज आपण नाही का कित्येक वर्ष आपल्याला माहित नसतं आणि आपण तसंच चालत राहतो. का 30 चांदीच्या सिक्क्यांसाठी त्याने विकला आणि ही गोष्ट खूप नाही का खूप वाईट आहे. का माहिती? प्रेज द लॉर्ड. कोणीतरी बायबल उघडा, जकरिया 11 व अध्याय 12 आणि 13 वचन वाचा. कोणीतरी निर्गमन याचा 21 आणि 32 वचन वाचा. प्रेज द लॉर्ड. आता ही भविष्यवाणी, ओके, जे घडलं, जे आपण वाचलं, हे जखर्याने त्या काळामध्ये सांगितलं होतं. काय इकडे दिलं आहे, की मग त्या काय केलं, तुम्हाला दिसले तर माझे वेतन द्या, नाहीतर जाऊ द्या. तेव्हा त्यांनी मला माझे वेतन 30 रुपये तोलून दिले. ओके, 30 रुपये. ओके. परमेश्वर मला म्हणाला, त्यांनी जे माझे भारी मोल ठरविले ते कुंभारापुढे फेकून दे. आता जखऱ्याला प्रोफेटिक काहीतरी परमेश्वर, एक भविष्य सूचनात्मक काहीतरी कृती परमेश्वर करायला सांगतोय, की 30 रुपये मोल मोजून दिले. आता ते 30 रुपये किंवा ते मोल जे आहे ना, ते काय कर, ते कुंभारापुढे फेकून दे किंवा खजिन्यामध्ये फेकून दे. ओके. आणि तेव्हा ते 30 रुपये घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरात कुंभारापुढे फेकून दिले. ओके. मग यहुदा व इस्रायल यांचे बंधुत्व मोडावे म्हणून मी बंधन नावाची माझी दुसरी काठी मोडली. काहीतरी प्रोफेटिक ऍक्शन करायला सांगतोय. इकडे पण मी तुम्हाला सांगते, हा रेफरन्स दिला आहे. आता कोणीतरी वाचा निर्गम याचा 21 अध्याय आणि 32 वचन. ओके. निर्गम 21-32. आता यावरून तुम्हाला काय समजतंय मला माहित नाही, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते थोडक्यात. ओके. इकडे काय दिलंय, जर
बैलाने कोणाच्या दासाला किंवा दासीला हुंदडून मारिले. समजा बैलाने कोणाला मारलं, तर काय करायचंय माहितीये? तर तर त्याच्या धन्याने म्हणजे समजा माझा बैल आहे, माझ्या बैलाने कोणाच्या दासाला, कोणाच्या नोकराला, नोकराणीला कोणाला मारलं, दासाला, दासीला मारलं, तर माझा बैल आहे, तर मी मालकीण झाले. तर मी काय करायचं त्याच्या धन्याने, त्याच्या धन्याला ज्या दासाला मारलंय, त्या दासाचं मोल द्यायचं. किती? 30 शेकेल रुपये. रुपये नाही, ओके. 30 शेकेल रुपये म्हणजे 30 चांदीची नाणी द्यावी. सो 30 चांदीची नाणी हे एका दासाचं, हे गुलामाचं, एका नाही का नोकराचं वेतन आहे, नोकराचं मोल आहे. सो ज्यावेळेस नाही का सभास्थानातल्या अधिकाऱ्यांनी, त्या लोकांनी येशूचं मोल ठरवलं ना, येशूला त्यांनी दास तेवढं ठरवलं. त्यांनी येशूची किंमत काय केली? एका दासासमान केली. प्रेज द लॉर्ड. आणि ते ह्याने स्वीकारलं. 30 रुपये, 30 चांदीचे सिक्के जर म्हटलं ना, तर कोणालाही माहिती आहे हे एका दासाचं. तुम्ही आजही जर गेले ना, तुम्हाला नाही का काही गोष्टी नाही का यहुदी लोकांमध्ये दिसून येतील, सापडतील. सो ज्यावेळेस येशूला त्या सभास्थानामध्ये, मंदिरामध्ये त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन हा यहुदा बोलला, त्यांनी नाही का त्याच्यापुढे 30 चांदीचे सिक्के फेकले आणि यहुदाने ते स्वीकारले. किती दुष्टाई, किती वाईट. येशूचं मोल काय ठरवलं माहिती? एक दास, एक नोकर, एक गुलाम. ते मोल दिलं त्या अधिकाऱ्यांनी यहुदाला. याच्यापेक्षा जास्त आम्ही नाही देऊ शकत. कारण त्या येशूची किंमत आमच्या समोर काय आहे? तो एक गुलाम आहे, तो एक दास आहे. आणि म्हणून तो दास म्हणून विकला गेला असं लिहिलंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याचं मोल काय ठरवलं? 30 चांदीचे सिक्के. प्रेज द लॉर्ड. असंच नाही का काहीतरी असं 30 दिले, 25 दिले, 20 दिले असं नाहीये. तुम्हाला 30 चांदीचे रुपये, चांदीचे सिक्के ह्याबद्दल नाही का खूप वेळा तुम्हाला बायबलमध्ये वाचायला भेटेल. येशूची ही किंमत केली आणि यहुदाने ती स्वीकारली. यहुदाने पण येशूला नाही का ओके, एक गुलाम म्हणून नाही का येशूला विकलं. त्या 30 चांदीच्या सिक्क्यांसाठी आणि त्याचं त्याने काय केलं? शेत विकत घेतलं. त्या शेतात तो पडला आणि त्याचं पोट फुटलं, त्याची आतडी बाहेर पडली असं दिलेलं आहे. रक्ताचं शेत म्हटलेलं आहे त्याला. प्रेज द लॉर्ड. सो इतकं त्याचं हृदय, इतकं त्याचे विचार वाईट झाले होते ना, त्याच्या बाबतीत चांगलं काही आता होऊ शकत नव्हतं. बिकॉज ही वेंट फार एस्ट्रे, ओके. इतका विकोपाला तो गेला होता. विकेडनेस, ओके. बायबल हेट्स नीतिसूत्र 6:16-18 मध्ये दिलंय, की दुष्ट योजना करणारे अंतःकरण किंवा हृदयाचं नाही का दुष्टाई, विकेडनेस, लॉर्ड हेट्स इट. म्हणजे नाही का एखादं जर नाही का झाड आहे ना, मुळासकट ते नासले, त्याला चांगलं फळ येणार नाही. एखाद्या झाडाला जर फळ चांगलं आलं नाही, तर लोक म्हणतात झाड खराब आहे, ओके. प्रेज द लॉर्ड. सो इट वॉज लाइक दॅट. त्याच्यामध्ये आता चांगलं काहीच राहिलं नव्हतं. सो हे महत्वाचं कारण आहे. की यहुदा इस्करियोतच्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या, येस इट वॉज अ प्रोफेसी, येस ही वॉज अ ट्रेटर, तो फसवणारा होता, वेगवेगळ्या गोष्टी होत्या, हे व्हायलाच पाहिजे होतं, परंतु त्याचं हृदय सुद्धा इन्व्हॉल्व्ह होतं. त्याने त्या गोष्टी केल्या. व्हेन यू कॉन्शियसली डिसाईड, ज्यावेळेस तुम्ही ठरवता नाही नाही मला नाही येशूला फॉलो करायचं, नाही येशू चांगला आहे, ठीक आहे, तुमचा येशू तुमच्यापर्यंत ठेवा, मला नका सांगू, मी खूप लोकांचं ऐकलंय. प्रेज द लॉर्ड. दिस इज विकेडनेस. तुम्हाला यावर ना ओव्हरकम करायचंय. पाप क्षमा झालीये. पण जे दुष्टाई आहे ना, म्हणजे पाप क्षमा झाल्यानंतर सुद्धा लोकांचं नाही का हृदय एवढं वाईट आहे. कित्येक लोकं आजही त्या दुष्टाईमध्ये जगत आहे. तर ना असं लोकांना वाटतं आमचं एकदा तारण झालं म्हणजे आम्ही नाही का झालं आमचं स्वर्गात आम्ही गेलो. तुमच्या आत्म्याचं तारण झालंय. पण बायबल सांगते, की नाही का भीत कापत आपल्या जीवाचं तारण साधून घ्या. तुमच्या जीवाचं तारण झालंय का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खूप लोकांना ही गोष्ट कदाचित नवीन वाटत असेल, माहीत नसेल. पण बायबलमध्ये दिलंय, वर्क आउट युअर साल्वेशन विथ फिअर अँड ट्रेम्बलिंग. नवीन करारामध्ये हे वचन दिलेलं आहे, की भीत कापत आपलं तारण साधून घ्या. आणि ख्रिस्ती लोकांना, मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये मग तारण साधून घ्या जर म्हणत आहे, तर तारण झालं नाही का? उद्धार झाला नाही का? येशूला स्वीकारलं त्यावेळेस आपण नाही का, आपण वाचलो नाही का, आपला उद्धार झाला नाही का? मग हे कुठलं तारण आहे ज्याबद्दल बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जोपर्यंत या पृथ्वीवर आहात, तुम्हाला तुमच्या जीवाचं तारण साधून घ्यायचंय. भीत कापत. प्रेज द लॉर्ड. तारणाला सहज घेऊ नका. ते मोल जे आहे ना रक्ताचं, अनमोल रक्त, नाही का, निष्पाप रक्त एका गुलामाच्या नाही का मोलने विकलं गेलं. प्रेज द लॉर्ड. याच्यापेक्षा मोठी दुष्टाई काय असू शकते? सभास्थानाच्या मंदिरातल्या लोकांनी नाही का त्या सगळ्या शास्त्र्यांनी येशूला एक गुलाम म्हणून नाही का असे चांदीचे सिक्के फेकले आणि यहुदाने ते घेतले. 30 चांदीची नाणी. प्रेज द लॉर्ड. ते गुलामाचं मोल आहे. ते एका नोकराचं मोल आहे, एका दासाचं मोल आहे. प्रेज द लॉर्ड. तेवढ्याशासाठी येशूला विकलं. तेवढ्याशासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
सो यहुदा नाही का दुष्टाईमध्ये गेला होता. त्याची परत येण्याची आशा नव्हती. येस, सैतानाने प्रवेश केला. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. प्रेज द लॉर्ड. पण त्याचं हृदय त्याने देवाला कधी समर्पित केलं नव्हतं. बायबल सांगतं ना, ज्यावेळेस पेत्र नाही का येशूच्या मागे चालतो आणि पेत्र येशूला म्हणतो, "नाही, नाही, तुमच्यासोबत असं काही होणार नाही. तुम्ही मरणार नाही. मी असं काही होऊ देणार नाही." येशू मागे वळतो आणि पेत्राला काय म्हणतो, "सैताना, निघून जा, सैताना." पेत्राला प्रभू म्हणतो. पेत्रामध्ये पण सैतान घुसला होता ना. शिरला होता. बट हिज हार्ट वॉज गुड. ही वॉज रेडी फॉर जीसस. ओके. सो त्या दुष्टाईपर्यंत तो गेला नव्हता. सो वेळ आहे तोपर्यंत आपलं हृदय सांभाळा, आपल्या गोष्टी सांभाळा. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी नाही जरी कळल्या ना, तरी लॉर्ड यू आर राइट. मला माहिती मला नाही समजत आहे. पण इतकं असं वाईट वागू नका. आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा. आपल्या लोकांसाठी प्रार्थना करा. देअर अँड देअर वाईट गोष्टी दिसतायत ना, तिथल्या तिथे नाही का त्याचा सामना करा. नाही आज सुधरेल, नाही उद्या सुधरेल आणि मग आपण चर्चमधल्या लोकांपासून, बिलीव्हर कम्युनिटीपासून, रिलेटिव्हज पासून सांभाळतो आणि आपल्याला माहिती आहे घरात आपले लोकं कशी वागतात. कित्येक लोकांना व्यसन आहे, कित्येक लोकं वासनेच्या अधीन आहेत. घरातल्यांना माहिती आहे. घरातल्या कित्येक वेळा नाही का मी तुम्हाला सांगते, मोस्टली आई ओके, ज्या मदर्स आहेत, ज्या आया आहेत ना, त्या आपल्या मुलांच्या चुका नाही का सगळ्यांपासून लपवून ठेवतात का लोकं काय म्हणेल, कसं वाटेल त्यांना, आपण कसं ते सहन करू. लोकं काय म्हणेल ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाचं नाही का तारण नाही का धोक्यात आणत आहात. का माहिती? कारण तुम्ही कव्हर करताय गोष्टी. लोकांना नाही जाऊन सांगायचंय, पण ती गोष्ट तुम्हाला डील करायची. तुम्हाला वाटतं नाही जाऊ दे ना, थकलाय ना, असं झालंय ना, दारूच आहे ना. कित्येक लोकं नाही का वासनेमध्ये गुंतलेले आहेत. कंटिन्युअसली पॉर्नोग्राफी वाईट पाहत असतात. घरातल्यांना माहिती आहे, तरी सुद्धा झाकलं जातं. जाऊ दे काही वाईट तर करत नाही ना, त्याचं त्याचं बघतोय ना, काही वाईट जाऊन करत नाही ना, कोणाला त्रास देत नाही ना, स्वतःचा येतोय, पितोय आणि राहतोय ना. नाही, नाही. चुकीच्या गोष्टी ह्या नेहमी चुकीच्याच असतात. प्रेज द लॉर्ड. गॉड हेट्स बायबल सांगता परमेश्वर ना द्वेष करतो, द्वेष, तिरस्कार करतो. त्याला वीट येतो ह्या गोष्टींचा. गॉड कॅन नॉट स्टँड सच थिंग्स, कॅन नॉट टॉलरेट सच थिंग्स. प्रेज द लॉर्ड. सो तुमच्या घरात आहे, यू हॅव टू सेट बाउंडरीज. हे या घरात चालणार नाही. आजपासून हे बंद करावं लागेल. ही गोष्ट आजपर्यंत होती, आता यापुढे चालणार नाही. व्हेन यू विल टेक स्टेप्स, तुम्ही तुमच्या घरातल्या 4-5 लोकं जी आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही नाही का बोल्डली नाही का डिसिजन घेऊन खंबीरपणे उभं राहत नाही. मग तुम्ही नाही का तुमच्या एरियासाठी, तुमच्या महाराष्ट्र राज्यासाठी किंवा तुमच्या देशासाठी तुम्ही कधी उभे राहणार? कोणत्या त्या लोकांसाठी तुम्ही कधी उभे राहणार? नाही उभे राहू शकणार. कारण तुम्ही घरात नाही का देवाचं वचन कॉम्प्रोमाईज करताय, तुम्ही बाहेर काय करणार? प्रीचिंग इज डिफरंट. प्रीचिंग इज व्हेरी ईझी. मी सांगते ना, वचन अभ्यास करणं, बोलणं इकडे-तिकडे सगळं आणि असं नाही का येऊन सांगणं खूप सोपं आहे. पण जे बोलतोय ते कृतीत आणणं नाही का खरं महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. सो प्रीचिंग इज व्हेरी ईझी. कोणी बोललं ना, आपण कोणीही जाऊन नाही का बोलू, वचनाने शिकवू, आपण प्रार्थना करू. पण आपण ते फॉलो करतोय का? सो तुमच्या घराचा नाही का घरामध्ये पहा कोणत्या गोष्टी चालल्यात. चुकीच्या गोष्टी आहेत बंद करा. रोज-रोज त्याचा सामना करा. डोंट शो लाइक पॅसिव्ह राहू नका. भलेही ते नाही ऐकत आहे, तुम्ही तुमचं बोलायचं काम करा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नाही का त्या गोष्टीसाठी नाही का नियम बनवा, बाउंडरीज सेट करा, की हे येशूचं घर आहे, इकडे देवाची लोकं राहतात, या गोष्टी चालणार नाही. व्यसन सोडावंच लागेल. आज ना उद्या स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावीच लागेल. वासना चालणार नाही. हे शब्द चालणार नाहीत. हे इथे बोलायचं नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो येशू सोबत असणं महत्वाचं नाही. येशूला समर्पित होणं महत्वाचं आहे. ओके. म्हणजे जर येशूवर कोणी विश्वास ठेवायला पाहिजे, तर तो यहुदा इस्करियोत होता. बरोबर? तुमच्या माझ्यापेक्षा जास्त त्याने जवळून पाहिलंय, त्याने नाही का अनुभवलंय, त्याने स्पर्श केलाय, त्याने ऐकलं आहे, सोबत राहिला आहे. पण तरी सुद्धा नाही का तो नाश पावला. प्रेज द लॉर्ड. तरी सुद्धा तो त्या आशीर्वादामध्ये चालू शकला नाही. प्रेज द लॉर्ड. सो तुमचं वैयक्तिक नातं काय हे खूप महत्वाचं आहे. इफ यू डोंट हॅव वन टू वन रिलेशनशिप असं नातं देवासोबत नाहीये. नो वन कॅन सेव्ह यू. प्रेज द लॉर्ड.